बॉक्स मध्ये सध्या तरी आहेत आणि व्यासपीठावर सन्माननीय व्यासपीठ. चला मॅच स्टार्ट करायची आणि वेळ दौडू नका प्लीज, हंबल रिक्वेस्ट असेल. यंगस्टर टेंबोडे उमरोळी टीम. स्टार्ट ऑफ द मॅच. विशाल पाटील पहिले षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होईल राईट अप द विकेटने. यावेळेला हलक्याशा हाताने चेंडूला येऊन दिलं अजय घरत 1 रन. आणि इथून मॅन ऑफ द मॅच कौस्तुभ पाटीलला टॅगलाईन आहे अग्री सामनावी. रुपेश पाटील यांची संकल्पना नेहमीच नवीन नया आहे वह, हे नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. आणि आपण पाहतायत राजूदादा पाटील यांच्या शुभ हस्ते कौस्तुभ पाटील संयम बाळगला. धीर हा शब्द जो आहे ना तो जवळचा मित्र असतो, तो कानात येऊन हळुवारपणे सांगतो धीर धर, संयम बाळग, मग नंतर पहा, मग दिवस तुमचाच असतो. अमोल मुजुमदार सरांना आपण पाहिलं, संयम त्यांच्याकडून शिकावं. पहिल्याच बॉलवर 1 रन. चांगला फटका आहे, इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. फार वेगाने बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने निघून चाललाय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मधून डबल कन्वर्ट केले गेले. आदित्य पाटीलच्या बॅट मधून 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 वर जाऊन पोहोचले गेले. अतिशय चांगली मैदानाची उभारणी, त्यासाठी कष्ट आणि घाम गाळलेत संपूर्ण आमचे आयोजन समिती आणि मैदान जी संयोजन समिती पाहायला मिळते. या वेळेला आपण पाहिलं तर डेफिनेटली फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता होती. कॅच ड्रॉप, चौकार. ऑफिशियल टीम साठी राजूदादा पाटील यांच्या माध्यमातून स्पेशली गिफ्ट असेल. आज कुणाला जाते सरांना ते सुद्धा मिळेल. आणि ऑफिशियल टीम संडेच्या दिवसामध्ये राजूदादा पाटील हे नेहमीच आपल्याला पाहायला मिळतील. पीपी प्रफुल्ल पाटील यांच्यासाठी पारितोषिक प्रेमित राऊत आणि रोहित पाटील, पिंट्या आणि रोया दादा यांच्या माध्यमातून आपण पाहताय 3,500 रुपये आलेले आहेत. तर या आपण सन्मानित करूया. पीपी वेल प्लेड. या वेळेला षटकार येतोय, कॅच ड्रॉप, त्यानंतर मात्र चौकार. चौकारानंतर आलेला खणखणीत षटकार. क्लास. आदरणीय भूपेजी गावड साहेबांना विनंती करतोय की आपण जे 3,500चं कॅश प्राइज आलंय प्रेमित राऊत आणि रोयाकडून ते आपण पीपीला द्यावं. भूपेजी गावड साहेब यांच्या शुभ हस्ते आपण 3,500 रुपये मात्र हे कॅश प्राइज चांगली बॅटिंग केल्याबद्दल पीपी यांना सन्मानित केलं गेलं. 13-0 4 बॉलच्या समाप्तीनंतर आतापर्यंत अजय घरत 1 बॉल 1 रन आणि 3 बॉल मध्ये 12. सुंदर बॅटिंगचं प्रदर्शन आतापर्यंत आदित्य पाटीलच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचले गेले 4 बॉलच्या समाप्तीनंतर. टॉस बॉल होता ऑफ साइडला, खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला या वेळेला एक्झिक्यूट केले गेले. एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघून चाललाय. तत्पूर्वी आदित्यच्या बॅटमधून 2 रन. खूप चांगली सेन्सिबल बॅटिंग आतापर्यंत या वेळेला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये दमदार आणि शानदार सुरुवात आपण पाहू शकतायत. पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप 9व्या पर्वामध्ये आपण पाहिलं तर कोणत्या खेळाडूच्या या माथ्यावर बी गटामध्ये आपण जाणार आहोत. अप्रतिम चांगला बॉल पाहिला. ऑफ्टनच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाहीये. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर यंगस्टर टेंबोडे उमरोळी या टीमची 16 वर जाऊन पोहोचली गेली. प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला तर 96 पर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे. चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. नो मीटिंग, नो टाइम, नो एक्सक्यूज. कारण घड्याळ जवळजवळ 4:30 वाजलेत. आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे. हा सामना संपेपर्यंत मॅक्झिमम 5 सव्वा 5 आणि त्यानंतर अजून 1 तास. त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. आलेले आमचे लाडके प्रेक्षक राजे, या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. सुधाकरजी पाटील साहेब थँक्यू व्हेरी मच. आज अमूल्य वेळ या स्पर्धेला आपण दिला, विशेष सहकार्य केलं त्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. अपूर्व गावडने प्रभावित केले. रॉकी ग्रुप चषकाला सुद्धा अतिशय चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता.
चला फिल्डिंग सेटअप जो आहे तो अगोदरच तुम्ही विचार विनिमय करावा. आदित्य चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. राहील फायटर्स मागणी टीमने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग स्वीकारली आणि 16-0 आतापर्यंत आपण पाहत आहेत. 5 बॉलमध्ये 14. आदित्य पाटीलच्या बॅटमधून अजय घरत 40+ क्रिकेट सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला बॅटची एज घेत चेंडू पाठीमागे निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण, कोणत्याही प्रकारचा धोका नाहीये. 1 रन मिळेल. स्मार्ट सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 17 विदाउट लॉस, 17-0. दुसरा षटक प्रगती पथावर आहे. दमदार आणि शानदार सुरुवात झाली. पहिल्या पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक्ट बॅटिंग आपण पाहू शकलात. जेव्हा सुरुवातीला धावा येतात ना त्यावेळेला अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकतायत. मात्र दोन्ही बॅटर ह्या वेळेला उजव्या हाताचे पाहायला मिळत आहेत. रणनीती आखली जाते. बॉल आपण पाहिला तर आउटसाइड लेग स्टंप सोडून जाणारा आशुतोष व्यवहारे सर वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 18. या धावसंख्येवर 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता 6 बॉलमध्ये 15 रन आदित्य पाटीलच्या बॅटमधून आलेत. म्हणजे पॉवर प्ले मध्ये कशी फलंदाजी करायची याचं परिपूर्ण ज्ञान असलेला खेळाडू. फुलटॉस बॉल होता. सरळ बॅटचा वापर केला. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अजय घरतच्या बॅटमधून. 1 रन मिळेल. एकेरीवर सॅटिस्फाईड होत असताना धीरज पाटील पुढे सरसावतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 19. या धावसंख्येवर सिंगल डबलला महत्व देत आहेत. हे उत्तम दर्जाचं क्रिकेट आहे. अजय घरत भरपूर वर्षांचा अनुभव आहे. या खेळाडूच्या पाठीमागे एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हटलं जातं की अनुभव हा सर्वात मोठा शिक्षक म्हणून ओळखला जातो. टॉस बॉल होता. चांगला फटका पाहायला मिळतोय. मिड ऑफच्या दिशेने बॉल फार वेगाने निघून चालला. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी आग्री प्रीमियर लीग खणखणीत चौकार 4. चांगला फटका होता. बॅटचा फ्लो मात्र ऑन साईडला आपण पाहिला त्याचा फेस, परंतु इथून आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघून चालला. पॉवर प्लेचा परिपूर्ण वापर करत असताना पाहायला मिळतोय. थिंकिंग चांगली आहे आदित्यची की या पॉवर प्ले मध्ये 30 धावा 35 धावा जर येत आहेत तर तुम्हाला मधल्या फळीतील फलंदाजाला कोणत्याही प्रकारचा दबाव नसतो. सलामीवीरांनी चांगली सुरुवात केल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज जे असतात ते डेफिनेटली चांगल्या पद्धतीने दबावाला न जुमानता बॅटिंग करतात. इथून स्विचिंगचा फटका. क्या बात है. कडक शॉट. क्लास. ट्रिमेंडस बॅटिंग. षटकार. दीपेश पाटील जे आहे ते पर्पल कॅपचे हकदार आणि ऑरेंज कॅपचे हकदार कौस्तुभ पाटील यांना मी विनंती करेन की दोन्ही खेळाडूंनी मात्र आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय. आपल्या माथ्यावर ही मानाची कॅप आपण परिधान करण्यासाठी सन्मान केला जाईल. चांगला फटका होता. स्विच केलं होतं आणि काय फटका खेळला होता. जोखीम पत्कारली. आयुष्यात जोखीम पत्कारावी लागते. आयुष्यात जिंकाल तर नेतृत्व कराल आणि हराल तर मार्गदर्शन कराल. 29 धावा. 29. नो लॉस. स्टार्ट अप्रतिम पाहायला मिळते. चला घाई करा प्लीज. Yes, he's gone. फलंदाज बाद. Back to the dugout. Gone.
फटका फसला होता आणि त्यामुळे आपण पाहू शकताय स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला, बराच वेळ चेंडू हवेत राहिला, जजमेंट चांगलं होतं, ग्रेट कॅच, चांगला बॉल प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते, कोणती धाव येत नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना अपूर्वने चौकार षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये असलेला परिवर्तन बदल हा निसर्गाचा नियम आहे, बदल करावा लागतो तुम्हाला. 2 षटकांचा खेळ झालाय, संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 29 धावा. 2 षटकांचा खेळ झाला, 29 धावा झालेत. तिसरे षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा विशाल पाटील स्वतः येताना पाहायला मिळतील की दुसऱ्या गोलंदाजाला इन्व्हाइट केलं जाईल. यानंतर होणारा सामना दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचंय, रिहान सुपर किंग्स बहाडोली आणि जय बजरंग बिरवाडी. आता सध्या तरी आपण पाहायला मिळत आहेत आर्थिकीनी U2W यांच्या माध्यमातून आमची आगरी बोली, आमची शान, आमची ओळख. धन्यवाद आपलं सुद्धा मनपूर्वक. 29ला 1. चला घाई करा जरा विशाल पाटील प्लीज, कारण आम्हाला संयोजन समितीकडून वारंवार आम्हाला या वेळेला सांगतायत, त्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत तो मेसेज देतोय. या पण गोपीजी गावड यांच्या शुभ हस्ते कौस्तुभ पाटील ऑरेंज कॅप चा हकदार साहिल पाटील मंजित कडे दर्शवतात की धावा झालेत कौस्तुभ पाटीलच्या 110 धावा. एकदा जोरदार टाळ्या कौस्तुभ पाटीलसाठी. मॅग्निफिसंट बॅटिंग. कौस्तुभ पाटील संयम आहे या खेळाडूकडे. गेल्या मॅच मध्ये तो थांबला म्हणून धावा झाल्या, त्यामुळे म्हणतात ना की पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे, निर्भीडपणे निर्धास्तपणे त्या वाटेवर चालता आलं पाहिजे. वादळाचं काय, ते येतात आणि जातात, परंतु मातीत पाय घट्ट रोवून उभं राहता आलं पाहिजे. तसंच कौस्तुभ पाटील सारखं तुम्हाला उभं राहता आलं पाहिजे. अप्रतिम. या वेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी विशाल पाटील यांच्या माध्यमातून आतापर्यंत आपण पाहिलेत. आणि मंगलदास गिरट 2906 मात्र युट्यूबवर जोडले गेलेत आणि त्यांनी सांगितलंय की खूप छान माहिती दिली आगरी बोली भाषेतील. कोणाला ते सर पुढील वर्षीही 8 दिवस तुम्ही समालोचन करावं असे मला मनापासून वाटते. धन्यवाद मंगलदास गिरट. एक ऊर्जेचा स्रोत आहे. ऑन साइडला फटका छान आहे, फिल्डरला बीट केलंय, चांगले प्रयत्न केले होते परंतु प्रयत्नांना यश काही मिळालं नाही आणि सरळ बॉल निघून येतोय. लॉंग ऑन क्लिअर करणारा हा धडाकेबाज धमाकेदार चौकार. गुड शॉट. तुम्हाला थोडंसं शांत ठेवतोय आता. या चौकाराने संघाची धावसंख्या अंकित किनी आम्हाला दर्शवतायत 34 या धावसंख्येवर. 34ला 1. चांगला बॉल होता. फुलर लाईनचा बॉल घ्यावेला पाहायला मिळतो. वाईट यॉर्करने चेंडूची सांगता झाले. पंच दर्शवतायत, अंपायर्स कॉल की या पण वाईट बॉल आहे का. यस, व्हाईट बॉल. व्हाईट बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर 34 वर जाऊन पोहोचले गेले. खूपच बाहेर होता, सेकंड लाईनच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाला. हा बॉल डिलिव्हर्ड झाला. संघाची धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचले गेली. 35 धावा. विशाल पाटील अनुभवी असा गोलंदाज. या वेळेला कॉटन बोल्टची संधी होती परंतु दैव देते कर्म नेते. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. राज पाटीलने खेळलेला हा बॉल, परंतु इथे पनिशमेंट मिळाली ती अजय घरत या फलंदाजाला पुढे आले होते. अति घाई संकटात नाही आणि इथून विशाल पाटील विकेट मिळवत आहेत. सांघिक संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर 35. फलंदाज बाद. थँक्यू. फलंदाज लगेच आले त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. असंच पद्धतीने जर फलंदाज आले तर डेफिनेटली वेळ वाचेल. 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर झालेली आहे 35. या धावसंख्येवर 35 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत.
हळूहळू प्रेक्षक वर्ग या सामन्याच्या दिशेने आपल्याला सकाळपासून पाहायला मिळाले, त्या संपूर्ण आमच्या प्रेक्षक राजांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून सध्या राजूदादा पाटील व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेला झोकून दिलंय, सरळ बॅटचा वापर केलाय, खूप चांगला फटका, नेत्रदीपक, टायमिंग अफलातून पाहायला मिळाला आणि सरळ बॉलने या वेळेला वेध घेतला बाउंड्री लाईनचा, आत्मविश्वासासहित षटकार. घरत किचन भुजिंग सेंटर माकणे यांच्याकडून कुणाल दाते सरांसाठी 500 रुपयांचं यावेळेला प्राइज आल्याबद्दल त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करूया. खूप खूप धन्यवाद. मंगलदासजी घरत साहेब नेहमीच ऊर्जा देणारे एक व्यक्तिमत्व पाहायला मिळते. यावेळेला स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, क्लास टायमिंग. जित गावड जर लगातार 3 षटकार मारतोय तर हितेश पाटील त्यांचे भाऊजी यांच्याकडून 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. सध्या स्थिती जर आपण पाहिली तर या वेळेला सत्तेचाळीस, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 47 ला 2. पॉवरफुल बॅटिंग केली आतापर्यंत राज यांच्या बॅटमधून. क्लास बॅटिंग पाहायला मिळते. कालचा दिवस सुद्धा राजने गाजवला आणि पुन्हा एकदा ते सातत्य घेऊन उतरलाय. सातत्यचं दुसरं नाव कन्सिस्टन्सी. परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास तुम्हाला मेंटेन करावा लागतो, तेच केलं आतापर्यंत. जित गावड एका साईडला आयकॉन खेळाडू आहे. स्पीडअप करा जरा थोडासा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 47 ला 2. यावेळेला अप्रतिम फोर्स केला या बॉलला आणि सरळ बॉल निघून जाईल व्हीआयपी बॉक्सच्या वरून. खणखणीत चौकार, गुड शॉट, 4 रन. ऍक्शन रिप्ले यावेळेला आपण पाहिलं तर ओव्हर द विकेटने आले अपूर्व गावड. बॉल थोडासा बाउन्स झाला होता, टॉस झाला होता आणि खूप चांगला फोर्स केला या बॉलला. फोरआर्मचा चांगला वापर करत असताना पाहायला मिळाला. सरळ चेंडू निघून जातोय. 4 धावांकरता संघाची धावसंख्या 51 कम्स ऑफ 50. सांघिक 51 धावा या फलकावर पाहायला मिळतात. हा बॉल वेगवान होता. आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल. 1 रन तर मिळेल. व्हाईट बॉलच्या मदतीने संघाची धावसंख्या 52 वर जाऊन पोहोचले गेले. एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च होतात. हे प्रेशर जरूर बिल्ड केलं गेलंय. अपूर्व गावड 75% गोलंदाज असे असतात. षटकार चौकार आल्यानंतर थोडेसे दबाव खाली येतात. इथून पुन्हा एकदा अप्रतिम फटका आहे. ट्रेसा बुलेट शॉट. व्हीआयपी बॉक्सला सन्मान केला राजूदादा पाटील यांना. थोडस कुठेतरी उंची घेतली असती तर आज जवळजवळ 9000 रुपये मिळाले असते. नशिबाने साथ दिली नाही, परंतु प्रयत्न चालू आहेत जित गावडचे. क्लास फटका होता. जसा बॉल निघाला त्यावर टेनिक्स नाही तर ह्या वेळेला क्लास दाखवला गेला होता. ग्रेट टायमिंग. अप्रतिम चांगला बॉल आहे. अपूर्व यासाठीच ओळखला जातो, परंतु टप्पा पडल्यानंतर थोडीशी चेंडूला फ्लाईट दिली आणि सरळ बॉल निघून जात असताना अप्रतिम ह्या वेळेला समोरून वळवला होता. त्यामुळे हा बॉल आपण पाहिला तर लेग कटर जबरदस्त आपण पाहू शकतात. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. उठांतील जादू दाखवले आतापर्यंत. लेग कटर, ऑफ कटर दोन्ही मात्र जे अस्त्र पाहायला मिळत आहेत या गोलंदाजांच्या माध्यमातून. 58 ला 2. जर बॅटचा वापर केलाय. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न आहे का? फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत या एकेरी संघाची धावसंख्या 59 वर जाऊन पोहोचले गेले. जित गावड मला आयकॉन खेळाडू म्हणून का निवडले गेले? 4 बॉल मध्ये 11, 6 बॉल मध्ये 16. राज पाटीलच्या बॅटमधून 96चा प्रोजेक्टेड स्कोर. परंतु इथून ज्या पद्धतीने बॅटिंग केले ना, क्लास. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट जरूर खेळला गेलाय. फार वेगाने संजीत धावतायत, परंतु बॉल मिळणं अशक्य आहे. चेंडू सीमारेषा पार. मिळतील 4.
जीत गावड ज्या पद्धतीने बॅटिंग करतो, राज त्याला सुरेख साथ देतोय. राजने खूप सुंदर सुरुवात केली, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला होता, परंतु इथून जर आपण पाहिलं तर बॉल पडल्यानंतर थोडेसे लेट खेळले, लेट किट पाहायला मिळाला आणि सरळ बॉल थर्ड मॅनला क्लिअर केलं. चौकार येतोय, ग्रेट टायमिंग. चांगला बॉल होता, पंचांकडे अपील जरूर केली. बॅटची हलकीशी एज घेत कव्हर पॉइंट मध्ये संजित ऍडव्होकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक रन मिळेल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 16च्या एव्हरेजने 64 धावा यंगस्टर टिंबोडे उमरोळी आपल्याला पाहायला मिळतोय हा संघ. यानंतर शेवटची मॅच रिहान सुपर किंग्स बारडोली आणि जय बजरंग बिरवाडी. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन 2 षटकानंतर लगेच आपण ॲक्युरेट प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. पाहतायत संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर झालेली आहे ती आतापर्यंत 64 धावा या फलकावर. राजूदादा पाटील यांना आपण पाहतायत या स्पर्धेला झुकून दिलंय. चौसष्ट धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांच्या समाप्ती अखेर 16च्या एव्हरेजने. 8 बॉलमध्ये 21, 4 बॉलमध्ये 11. राज कडक बॅटिंग. या वेळेला ऑन साइडला खिचून मारलाय फटका तर छान आहे, परंतु अपूर्व. गावड सेफ एंड. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. मंगल कडक यांचा कडक डान्स आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर वर्ष साखरेचं मैदान म्हणा, खानिवड्याचं मैदान म्हणा, ते नवसाईचं मैदान म्हणा, सफाळेमध्ये म्हणा, तर तिथे जाऊन मात्र डान्स चांगल्या पद्धतीने करणार. 64ला 3, 64 लॉस ऑफ 3 विकेट. पहिल्या बॉलचा खेळ झालाय. ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. संजित त्या बॉलला रोखण्याचा प्रयत्न केला. एक नंतर मेल स्मार्ट सिंगल. संघाची धाव संख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 65. 65 धावा झालेत. एक रन. संघाची धाव संख्या 65, लॉस ऑफ 3 विकेट. पुन्हा एकदा बॉलर संजित. यावेळेला ऑन साइडला आपण पाहतायत हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. धीरज पाटील पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर मंगल कडक जे आपण पाहताय त्यांच्याकडून धन्यवाद. कलागुणांना वाव दिले त्याबद्दल थँक्यू. 66ला 3. 9 बॉल आहेत. 9 बॉल मध्ये काय माइंड सेट होईल. यावेळेला ऑन साइडला कडक शॉट. सरळ बॉलला फेकून दिले. चिन्मय तरीच्या बॅट मधून येतोय उमरोळीचा ब्रँडेड षटकार 6.
जित गावड यांच्यासाठी लगातार 3 षटकारांसाठी आता 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे हितेश पाटील बहाडोली यांच्याकडून. लो फुलटॉस बॉल आणि त्यावर प्रति हल्ला जरूर केला गेलाय. अप्रतिम काउंटर अटॅक पाहायला मिळाला. 72 धावा झालेत. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चिन्मय तरेची बॅटिंग जरूर फॉर्मामध्ये. कधी कधी खेळाडू हा सातत्याने पाहायला मिळतो. माकणीच्या मैदानात यंगस्टर चषक गाजवलं होतं या खेळाडूने. काय बॅटिंग भन्नाट फॉर्मामध्ये पाहायला मिळाला. आणि मंगलदास ग्रस साहेबांची ती स्पर्धा 42 जणांच्या टीमची स्पर्धा पुढे येते. 11 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी लाख मोलाची स्पर्धा यंदा आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम चांगला फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. बिटवीन द गॅप मध्ये फार वेगाने बॉल निघून चाललाय. आत्मविश्वासासहित या बॉलने बाउंड्री लाईनला राम राम ठोकलं. चौकार. क्या बात आहे. यावेळेला आपण पाहू शकतायत अगदी कानाकोपऱ्यात झाडाच्या खाली मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅनने क्षणचित्रे फितीत केले. त्यांना सुद्धा माहिती नसेल ते एकदम मंत्रमुग्ध झालेत मॅच पाहण्यासाठी. मनीष निजाई हे कॅमेरामॅनच्या भूमिकेत आहेत. त्यानंतर आपण पाहिलं तर राज निजाई, मुनीत कुडू अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहत आहेत. राज यांनी जर हॅट्रिक साध्य केली तर प्रफुल्ल पाटील यांच्याकडून 5,000 रुपये. पुन्हा एकदा बॉल तयार. अप्रतिम चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतो आणि सरळ बॉल निघून जाईल. पंचांकडे दात जरूर मागितली परंतु बॅट खऱ्या अर्थानं खेळपट्टीवर आदळली आणि त्यामुळे पंचांनी सांगितलं लगेच. विशाल पाटील यांनी हलकीशी अपील केली होती. शेवटचं षटक आहे. 77 धावा. भगवानजी पाटील यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी मंगल कडक यांना दिलेला आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. अप्रतिम चांगला बॉल फिरवलाय. समोरून पाहायला मिळतोय विशाल पाटील त्या ठिकाणी थोडस कुठेतरी विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं. जित गावडला स्ट्राईक एंडला आणलं गेलं आणि चिन्मय तरेला माहिती आहे. धाव संख्या 77 झाले. सुचित आतापर्यंत आपण पाहिलं तर 77 लॉस ऑफ 4 विकेट. 6वं षटके प्रगतीपथावर आहे. जर राज निजाई यांनी जर बॉल जेव्हा हवेत जातो त्यावेळेला कॅप्चर करताना ते ठळक अक्षरात जे आपल्याला पाहायला मिळतं टेनिक्स हे जर परिपूर्णतः बरोबर दाखवलं स्पष्टपणे तर मनीष निजाई यांच्याकडून त्या प्रत्येक बॉलवर तुम्ही टेनिक्स दाखवल्यानंतर 1,000 रुपये दिले जातील. हे चॅलेंज आहे. वेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा पाहायला मिळाला. यस व्हाईट बॉल. संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 78 लॉस ऑफ 4 विकेट. 6वं षटके प्रगतीपथावर पाहायला मिळतं. चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आगरी समाज बांधवांचा हा वर्ल्ड कप आपल्याला पाहायला मिळतो. आगरी समाज बांधवांना पडलेलं हे गोड स्वप्न आहे ते म्हणजे आगरी प्रीमियर लीग. चांगला बॉल या वेळेला. अप्रतिम काय गोलंदाजी केले. सुपर बॉलिंग. राज ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॉलिंग. अतिशय चांगला बॉल. परफेक्ट या वेळेला विचार विनिमय करण्यासाठी भाग पडलं गेलं. जसं जसप्रीत बुमराचा एक यॉर्कर आपण पाहिला असेल आणि त्या यॉर्करला खऱ्या अर्थानं नाव दिलं यॉर्कर ऑफ द इयर हे आपण पाहिलं असेल.
यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय ओव्हर पिच बॉल. राज निजाई यांना सांगितलंय या षटकाराची रील्स बनवा. षटकार 6 धावा. कडक शॉट. ला 4. 5.4 ओव्हरचा खेळ. यावेळेला बॉल जर आपण पाहिला तर यस व्हाईट बॉल. हा दबाव आहे. दबावात्मक स्थिती निर्माण झाली राजवर. चांगली बॅटिंग केली जित गावडने. 8 बॉल मध्ये 22 रन केले. प्रत्येक एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. 85 ला 4. चला स्पीडअप करा जरा गेम. अजून एक मॅच आपल्याला खेळवायची. अंधाराचं साम्राज्य पसरण्याच्या अगोदरच मॅच आपल्याला कंप्लीट करायचे. या वेळेला चांगला बॉल होता. पंचांकडे अपील आणि यस विकेट डाऊन. लेग बिफोर विकेट. पायचीत पकडला गेला आणि इथून जीत गावडला परतावं लागेल. 9 बॉल मध्ये 22 रन. अगदी चांगलं डिसिजन पाहायला मिळाला. गुड डिसिजन बाय आशुतोष व्यवहारे सर. परफेक्ट खाली राहिला होता. थोडाच बॉल मिडल स्टंप उद्ध्वस्त झाला असता. आणि हीच क्वालिटी आहे या पंचांची. त्यामुळे याच पंचांना निवडलं गेलंय. आता येणारी स्पर्धा एक उस्माई चषक आपल्याला पाहायला मिळेल. खार्डी, वैतरणा, कैलासवासी हरिदादू पाटील यांच्या स्मरणार्थ प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील यांची ती स्पर्धा 5 लाखाची स्पर्धा पुढे येते. आणि हे तिन्ही पंच त्या स्पर्धेमध्ये त्यांची वर्णी लागले गेले. 15 फेब्रुवारी महाशिवरात्री निमित्ताने त्या स्पर्धेला सुरुवात होते आणि 22 फेब्रुवारीला त्याचा सांगता होईल. बॅटची एज टेकन राकेश पाटील जे पोलीस दलात कार्यरत आहेत. 85 ला डाव समाप्त झालाय. 86 धावांचं लक्ष हे आपल्याला पाहायला मिळेल. प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवण्यात आलंय. चला या आपण अशा समालोचकाचा सन्मान आपण करणार आहोत. टॉस करण्यासाठी मी वैभव जी पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते टॉस आपण करावा. या वैभवजी पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आणि त्यानंतर आपण कुणाल दत्ते सरांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. चला फिल्डिंग लगेच सजून घ्या. या आपण वैभवजी पाटील साहेब यांना विनंती करेन. संकल्प या आपण.
आपण रवींद्र वजे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. यस, बॅटिंग स्वीकारले. तर या पण कुणाल दाते सरांचा मिस्टर IPL यांचा यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. खऱ्या अर्थानं आज आमच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या समालोचकांना अभिमान असावा. गेली 6 ते 7 वर्ष जिओ स्टार, त्यानंतर स्टार स्पोर्ट्स, प्रो कबड्डी, प्रो गोविंदा या अनेक इव्हेंट्स, अनेक स्पोर्ट्स कॉमेंटेटर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते असे मिस्टर IPL कुणाल दाते सर. शेवटच्या दिवसामध्ये खरं तर तुम्हाला मागणी होती, परंतु वेळ नसल्यामुळे आज आपण अमूल्य वेळ दिला, त्याबद्दल आपलं जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचा आपण स्वागत सन्मान करूया. देवानंद वजे साहेब यांना सुद्धा मी विनंती करेन आपण या. राजूदादा पाटील, भूपेशजी गावड अध्यक्ष उपाध्यक्ष आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेला संपूर्ण झुकून दिलंय असे राजूदादा पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह आणि हे गिफ्ट हॅम्पर आपल्याला पाहायला मिळतं. एकदा जोरदार टाळ्या कुणाल दाते सरांसाठी यायला हव्यात. आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून लाख लाख धन्यवाद आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि या पण आता कुणाल दाते सरांना सुद्धा 3 दिवसाची सुपारी पुढच्या वर्षात त्यांना वेळ मिळेल तर डेफिनेटली ते येतील या स्पर्धेला आणि शब्द दिलेत म्हणजे येतीलच. तर या पण कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईंट होतील. तर आपलं मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम. मॅच स्टार्ट होते. 86 पहिलाच बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल मात्र आपण पाहिलं तर जो फिरला गेला होता. या संपूर्ण अग्री प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशन यांच्या माध्यमातून एक फोटो सेशन आपल्याला पाहायला मिळतं. आपला मनपूर्वक धन्यवाद आहे. स्वागत सन्मान आपण नुकताच पाहिला. या वेळेला मात्र अपील आणि यस स्वतः विशाल पाटील या ठिकाणी स्पोर्ट्समॅनशिप दाखवत असताना हा बॉल पहा ज्या पद्धतीने जीत गावडचा राऊंड द विकेटने आले. ऑफस्टंपच्या थोडस बाहेर बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. फर्स्ट विकेट डाऊन. राही फायटर माकणे टीमला पहिला धक्का. विशाल परशुराम पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. चला थोडीशी घाई करा, वेळ दौडू नका प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. यानंतर रिहान सुपर किंग्स बारडोली टीम, आपण 2 बॅटर रेडी ठेवायचे आहेत आणि त्यानंतर फिल्डिंग साठी जय बजरंग बिरवाडी. जीत गावड यांच्यासाठी जर लगातार 3 विकेट ओव्हरला 3 विकेट जर मिळवल्या तर हितेश पाटील बहाडोली यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. चांगला बॉल ह्या वेळेला बॅटची एज घेत बॉल निघून जाईल शॉर्ट थर्ड मॅनला. मात्र 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते बिनबाद 1 3 बॉलच्या समाप्तीनंतर. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं या वेळेला पाहायला मिळतं पॉवर प्ले P1. मॅन्डेटरी 2 षटकं ही पॉवर प्लेची आपल्याला पाहायला मिळत आहेत. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी जीत गावड आयकॉन खेळाडू म्हणून ज्याची ओळख. अप्रतिम चांगला बॉल टॉस झाला समोरून. या वेळेला आपण पाहतायत सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. ग्रेट बॉलिंग. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना आपण पाहू शकतायत. बॉल फेकून झाले ते 4. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर झालेली आहे ते आतापर्यंत 1 फक्त आणि फक्त 1 रन 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. महेश जी दशरथ चौधरी PC ब्रँड या ठिकाणी आपण पाहतायत हमरापूर उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर या. रुपेजी पाटील यांचे परम मित्र आणि नेहमीच त्यांची सुद्धा स्पर्धा अप्रतिम होळीच्या निमित्ताने अंडर बॉक्स क्रिकेट पाहायला मिळतं हमरापूर या गावामध्ये आणि त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. त्यांनी सुद्धा हमरापूर गाव आम्हाला दाखवलं. सहयोगिनी असतील त्यानंतर DC यांनी दाखवलं तर त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. आणि जाऊया आता मिस्टर IPL मराठी समालोचक
चे जवळचे मित्र कुणाल दाते सर, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद प्रभूजी. टार्गेट मोठं आहे, 86 धावा करायच्या आहेत संध्याकाळच्या सत्रामध्ये. सगळ्यांना शुभ संध्या. आणखीन एक महत्वाचा सामना जिथे लक्ष मोठ्या आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिलं षटक संपले, धावा झाल्या 7. कल्पेजी पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. रामबागवरून आपलं सहर्ष स्वागत, सुस्वागतम. सो दुसऱ्या ओव्हरला आता सुरुवात होईल, सेकंड ओव्हर. आणि सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी आलाय राज पाटील. साई राज च्या विरुद्ध गोलंदाजी करावी लागणार आहे. राज कोण करते, साई राज की राज. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा बॅटच्या आतमध्ये लागलाय, शॉर्ट स्क्वेअर लेगला एक धाव मिळताना दिसते. टीमची धावसंख्या 8. आगरी प्रीमियर लीग 9व पर्व यात सर्व. आणि आगरी समाजाचा उत्कर्षासाठी या स्पर्धेचं आयोजन सातत्य आगरी प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशन च्या वतीने या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. संपूर्ण आयोजक मंडळी अहोरात्र मेहनत घेऊन वेगवेगळ्या विभागामध्ये 4 विभागामध्ये ही स्पर्धा दरवर्षी घेऊन जात असतात. आणि त्याचमुळे आपण पाहतो एकमात्र स्पर्धा आहे जिच्या आतुरतेने आपल्या समाजाच्या माध्यमातून वाट पाहिली जाते. आगरी मुलांना एक हक्काचे व्यासपीठ या स्पर्धेच्या माध्यमातून दिलं जातं. फुल टॉस होता, समोर उडवलाय, डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट मारलाय. काळ्या पडद्यावरची ही पांढरी रेष आहे. 6 धावा, षटकार. चांगलं टायमिंग, भव्य फटका. आगरी चषक षटकार मारलाय. खासियत आहे फलंदाजाची, ज्यावेळेला टार्गेट तुमच्या समोर मोठे असे फटके मारावे लागतील. स्ट्रेट हिट, क्रिकेटचा कॉपीबुक फटका. आणि त्यातल्या त्यात गोलंदाजाच्या डोक्यावरून ज्यावेळेला तुम्ही सजवता फटका त्यावेळेला प्रोटेक्शन डीप मध्ये कमीच असतं, तेच इथे पाहायला मिळालंय. परत फुलर लेनचा बॉल होता, ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेला. एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा. अपूर्व इथे कंप्लीट करत असताना टीमची धावसंख्या डबलच्या मदतीने धावा झाल्या 16. तर राजने लगातार 3 षटकार मारले, तर शुभम माकणे यांच्याकडून 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. परत एक वेळा फ्लिक, मनगटातली ताकद झोकली आहे आणि ते बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. मनगटात आहे जोर, मारलाय कडक 4, चौकार. चांगला फटका, थोडासा चेहरा खाली झुकवला परंतु बॉलला सरळ पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा येत असताना चांगलं टायमिंग, साइड अँगलने हे दृश्य सध्या दाखवलं जात आहे. विश नेटवर्कर या स्पर्धेचं टेलिकास्ट होत आहे. सगळ्यांनी भरपूर मेहनत घेतली आहे. पुढे टाकलेला बॉल, ओव्हर पिच होता, बॉल हवेत उडवलाय, लॉंग ऑफला, फिल्डर खाली आणि हा झेल टिपला जाईल. चांगलं जजमेंट, चांगला झेल चिन्मय कडून. फलंदाज अपूर्व आउट. तर या आपण एक स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. किशोरजी वजे साहेब यांना मी विनंती करेन, सहसचिव, की आपल्या शुभ हस्ते आपण कल्पेशजी पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करायचा आहे. मयंक कल्पेश पाटील यांच्याकडून आपण पाहिलं तर उत्कृष्ट यष्टीरक्षक यांच्यासाठी ग्लोव्ज या ठिकाणी आलेले आहेत. तर मी विनंती करेन किशोरजी देवानंद वजे साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेचे अध्यक्ष च्या शुभ हस्ते आपण सन्मानित करीत आहोत. कल्पेश पाटील आणि त्यांचे सुपुत्र यावेळेला मयंक यांना आपण पाहत आहेत. त्यांच्याकडून उत्कृष्ट यष्टीरक्षक, बेस्ट विकेट कीपर यांच्यासाठी ग्लोव्ज सौजन्य केलेले आहेत.
शूज यावेळेला आपण पाहत आहेत बेस्ट फिल्डरसाठी. त्याचप्रमाणे डीसी ब्रँड म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते हमरापूर महेशजी चौधरी साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन भूपेशजी गावड साहेब उपाध्यक्ष की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावा. भूपेशजी गावड साहेब यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण महेशजी चौधरी या आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करीत आहोत. आता थेट वळणार आहोत आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये या आपण ऐकूया कुणाल दाते सरांचा आवाज. 28 धावा झालेल्या आहेत. मोठमोठे फटके आता येऊ लागलेत, सजू लागलेले आहेत फलंदाज आणि त्याचमुळे धावसंख्येला आकार येतोय. चांगली फटकेबाजी सध्या मैदानामध्ये सुरू आहे, परंतु लक्ष्य मोठं आहे. त्या लक्ष्यापर्यंत जायचं असेल तर आता 24 बॉल मध्ये 58 धावांची गरज आहे. 24 चेंडू 58 धावा. चला अजून एक मॅच आहे, त्याच्यामुळे थोडीशी घाई करा, फास्ट खेळा प्लीज. चला लवकरात लवकर थोडासा सामना स्पीडअप करा, फास्ट खेळत राहा. फिल्डिंग करणाऱ्या टीमला ही नम्र विनंती आहे, कारण 5 वाजून 5 मिनिटं झालेले आहेत, त्याच्यामुळे थोडीशी घाई करा. एक सामना आपल्याला कव्हर करायचा आहे. नेक्स्ट मॅचचा टॉसही झालाय, त्यामुळे विनंती आहे थोडंसं फास्ट क्रिकेट खेळत राहा. गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन आणि गोलंदाजीसाठी आलाय जीत गावड. टेंबोडे गावचा खेळाडू जीत गावड, आयकॉन खेळाडू. कटर चांगले टाकतो आणि जीत गावडकडे एक शैली आहे, ज्यावेळेला लेफ्ट हँडेड बॅटर त्याच्या समोर येतात बॉल मध्ये कटर तर पाहायला मिळतो, उसळी प्राप्त करतो. राईट हँडेड बॅटर आला का त्याच्या समोर बॉल चांगले फिरवतो. हा बॉल पोटात लागलाय, तुम्ही अंदाज बांधू शकता. उसळी चांगली प्राप्त केली जाते. जीत गावडकडे ती हाईट आहे, त्याचा फायदा तो नेहमीच उचलताना पाहायला मिळतोय. बॉल चांगली फिरवतो, बोट चांगली फिरवतो, वेगही मध्ये त्याच्या गोलंदाजीमध्ये दिसतो असा जीत गावड. यावेळेला इम्प्रोवायझिंग फटका डीप मध्ये फिल्डर सेट केलाय जीत गावडने. झेल इथे टिपला जाईल, हर्षने झेल टिपलाय. सुचित बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट आली आहे. विकेटने सातत्याने आता दबाव बनेल फलंदाजी करणाऱ्या टीमवर, कारण लक्ष मोठं आहे या मॅच मध्ये आणि तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला मोठमोठे फटके सजवायचे आहेत. परंतु विकेट आल्यानंतर तो दबाव सातत्याने बनताना दिसेल फलंदाजी करणाऱ्या टीमवर. हे 6 अँगल या स्पर्धेचे विश नेटवर्कच्या माध्यमातून टेलिकास्ट. आज आणखीन एक महत्वाचा दिवस या आगरी प्रीमियर लीगचा तुम्ही अनुभवत असताना. चांगला फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगला कोणीच नाहीये. व्हीआयपी बॉक्सच्या दिशेने बॉल चाललाय, सीमारेषा पलीकडे येतोय. संचितच्या बॅट मधून आल्या चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 32 धावा, 32. 32 धावा फलकावर लागल्यात. यंगस्टर टेंबोडे टीमचं कधी कमबॅक होतंय, कधी राही फायटर्स मागणे हा संघ या टीमवर हावी होतोय. शफल झालाय, यावेळेला थोडासा आडव्या बॅटने पुल करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये यश आलंय. एक सिंगल संचितच्या खात्यामध्ये मिळते. 33 धावा झाल्यात. तिसरं षटक सध्या मार्गस्थ आहे. रिक्वायर रन रेट 15च्या वर चाललाय, 16च्या जवळपास आहे आणि इथपर्यंत जायचं असेल, 86 धावा करायच्या असतील तर तुम्हाला ते आक्रमण करावं लागणार आहे. जीत गावड या ओव्हर मध्ये आतापर्यंत 5 धावा त्याने खर्च केल्यात. 12 धावा त्याच्या स्पेल मध्ये, 2 विकेट त्याने आतापर्यंत घेतल्यात. दबाव जीत सातत्याने बनवतोय. नावात सर्व काही आहे.
ऑन साइडला बॅटचा चेहरा क्लोज केला, शॉट एक्स्ट्रा कव्हरला निघाला, बॉल बॅटच्या एकदम कडेला लागलाय, तोपर्यंत एक धाव. टीमची धावसंख्या 34. एकेरी दुहेरी धावा येत आहेत. 34 धावा झाल्या. शेवटचा बॉल आता शिल्लक असणार आहे. या ओव्हरच्या दरम्यान या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या जित गावडने. भूपेश गावड आपले उपाध्यक्ष आहेत आणि लहान मुलांचं किती प्रेम आहे त्यांच्यावर बघा. भूपेश गावड यांना सोडायला भरपूर आमचे लहान मंडळी चाललेत. राजेशाही थाट आहे भूपेश गावड यांचा. आणि मला वाटतं सगळ्या त्या मुलांना आता आईस्क्रीम मिळेल. चांगला फटका अप्पर कट मारत असताना इथे धावा येत आहेत. 4 धावा झाल्यात. 38. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 38 धावा. आदरणीय सन्माननीय साईनाथ अगिवले साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन पिंटू वजे, प्रफुल्ल वजे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण साईनाथ अगिवले साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान करूया. हमरापूर एक आयोजक म्हणून सुद्धा त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं. जी नुकतीच स्पर्धा पार पाडली गेली त्या स्पर्धेत लाख मोलाच्या स्पर्धेत सुद्धा आयोजकाची भूमिका त्यांनी निभावली. आपलं मनपूर्वक धन्यवाद साईनाथजी अगिवले साहेब. जाऊया आता पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये कुणाल दाते सर जॉईन होते. 3 ओव्हरचा खेळ आता शिल्लक आहे या मॅचच्या दरम्यान. असं पाहिलं तर थोडासा पिछाडीवर संघ आहे. 16ची सरासरी गाठायची, परंतु क्रिकेटमध्ये सर्व काही शक्य आहे. शेवटचा बॉल पडेपर्यंत भाकीत करणं मूर्खपणाचं, कारण 13च्या सरासरीने बॅटिंग तर सध्या सुरू आहे. अजून सरासरी वाढवावी लागेल जर या मॅच मध्ये 86 धावा तुम्हाला चेस करायचे आहेत. 48 धावांची गरज आहे येणाऱ्या 18 बॉल मध्ये. चला थोडंसं फास्ट खेळा. 5:15 झालेले आहेत. अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे, त्यामुळे विनंती आहे थोडंसं फास्ट क्रिकेट खेळत राहा. यंगस्टार खोलवर टप्प्याचा बॉल होता. ओव्हर द बॉलर हिट खेळलाय. डीप मध्ये स्ट्रेट येतात फिल्डर. स्ट्रेटिश लॉंग ऑन तैनात होता, तोपर्यंत एक सिंगल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 39. 39. एकेरी दुहेरी धावसंख्येने धावसंख्येला थोडासा आकार येतोय, परंतु मोठे फटके सध्या तरी थांबलेले आहेत. दोन्ही फलंदाजांनी चांगले बॉल खेळलेत, धावा केलेल्या आहेत, सेट झालेले आहेत, परंतु आता आक्रमण करावं लागणार आहे. आज जागरी प्रीमियर लीगचा आणखीन एक महत्वाचा दिवस. कठीण परिश्रम घेऊन ही स्पर्धा तुमच्या समोर. आगरी प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशन च्या वतीने हे 9वं पर्व आहे. 10वं पर्व आणखीन दिमागदार होईल आणि वेगवेगळ्या विभागामध्ये ही स्पर्धा होते, वेगवेगळ्या ग्राउंडवर ही स्पर्धा होते. त्याच्यामुळे प्रत्येक ग्राउंडवर प्रेक्षक खेचले जातात. समाजातील प्रत्येक मंडळी या प्रीमियर लीग वर प्रेम करतं. फुल टॉस बॉल होता, हवेत उडवलाय. डीप मध्ये फिल्डर येतात. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पलीकडे जाईल आणि धावा मिळतील 4. येतोय चौकार. टीमची धावसंख्या 43. या महत्वाच्या धावा आहेत. धावा येणं गरजेचे आहेत, मग त्या कशा येत. फुल टॉस बॉलवर दिशा देत असताना चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळालंय. 4 धावांच्या मदतीने धावसंख्येला आकार येतोय आणि महत्वाच्या धावा आहेत राई फायटर्स मागणी टीम साठी. 13 धावांवर पोहोचलाय संचित. साईराजला देखील तो दमखम दाखवावा लागेल. बॅटची आतमधली कडा फाईन लेग आहे तैनात. शॉर्ट थर्ड मॅनच्या फिल्डरने बॉलला थांबवलंय. एक रन इथे मिळते. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 44. 44 ला 3. ओव्हर नंबर 4 चा खेळ सध्या सुरू आहे. पण पाहतोय आपल्या स्क्रीनवर आमचे समालोचक मित्र मनोज पाटील यांना. त्यांचे चिरंजीव आहेत बरोबर त्यांच्या बाजूला आयुष पाटील आणि पालघर भूषण समालोचक मित्र प्रमोद शेडगे आणि रितेश पाटील तिथे उपस्थित होते. आपलं सगळ्यांचं स्वागत. करावं तेवढं कौतुक कमी आहे. मला थोडासा आश्चर्याचा धक्का बसला ज्यावेळेला मनोज पाटील यांनी सांगितलं हा माझा मुलगा आहे, तो माझ्यापेक्षाही मोठा आहे म्हणजे हाईटने. टीमची धावसंख्या 45.
45. परंतु समालोचन क्षेत्रामध्ये मनोज पाटील खूप मेहनत घेत आहेत, ही महत्वाची गोष्ट आहे. चांगला बॉल. त्यांचं गाव म्हटल्यानंतर काळ्या जांभळाची शेती आणि जांभूळगाव म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर ते फेमस आहे. एवढंच काय तर बाहेर देशात देखील निर्यात होते त्या काळ्या जांभळांची. त्यामुळे त्या गावातून ज्यावेळेला तुम्ही बिलॉंग करता, समालोचन क्षेत्रात नाव गाजवता, एक मोठी गोष्ट आहे. भारत सरकारकडून त्यांच्याच गावच्या जांभळांना जय मानांकन देखील मिळालंय. याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता. 12 बॉल 41 धावा आहेत. 12 चेंडू आणि 41 धावा आहे समीकरण या मॅच मध्ये. शेवटच्या टप्प्यामध्ये चाललोय. पियुष आलाय गोलंदाजीसाठी. पियुष थोडंसं फास्ट क्रिकेट खेळत राहा, कारण अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. तो देखील सामना महत्वाचा आहे. आजच्या दिवसातला तो 7वा सामना असेल. 6-6 षटकांचे सामने आगरी प्रीमियर लीग मध्ये तुम्ही अनुभवताय आणि हे सातत्य राहिले आगरी प्रीमियर लीगचं. प्युअर क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट, प्रत्येकाला चान्स. मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक, 1,21,000 रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. संघमालक ज्यावेळेला या स्पर्धेमध्ये उतरतात त्यावेळेला चर्चा होते आगरी प्रीमियर लीगची, आपल्या समाजाच्या उत्कर्षाची, क्रिकेटची आणि त्यातल्या त्यात नातेसंबंध जोपासले जातात. वेगवेगळ्या गावातले खेळाडू आपल्या टीम मध्ये येतात, त्यावेळेला मात्र ते नातेसंबंध दृढ होतात, मैत्रीचे संबंध जोपासले जातात आणि क्रिकेट खेळलं जातं. फुलरलेनचा बॉल होता, उडवलाय, फिल्डर आहे, त्याच्या डोक्यावरून बॉल चाललाय वाईड डिश लॉंग ऑफला. 6 धावांसाठी साईराज राज करतो या बॉलवर षटकार. 35 धावांची गरज आता या मॅच मध्ये असणाऱ्या 11 बॉल मध्ये. चांगला फटका, राऊंड विकेटने थोडासा बाहेरच ठेवलेला बॉल होता. फुलरलेनचा बॉल होता, जसा पडला तसाच उडवला वाईड डिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून साईराजने. अशीच बॅटिंग करावी लागेल. 11 बॉल 35 धावा. रिक्वायर रन रेट 19 चा झालाय. मारावेच लागतील मोठमोठे फटके. साईराज तयार. 7 मध्ये 17 केले. परत एक वेळा पिकअप शॉट, बॉलला उचललंय, स्क्वेअर लेगला फेकलंय, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा देखील येतोय नादखुळा. षटकार, सिक्सर. बॅक टू बॅक 2 षटकार मारलेत आणि या ओव्हर मध्ये थोडीशी हवा काढली गोलंदाजाची. चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळते. भरपूर लवकर पोझिशन मध्ये आला, फिरला आणि बॉलला फिरवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी. मागच्या 2 बॉलवर 2 सिक्सर मारलेत साईराजने. सध्या साईराज राज करतोय. मुंबई T20 लीग झाली, तिथे देखील एक साईराज पाटील खूप चांगला खेळला. आय थिंक बोईसरचा मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार त्याने घेतला होता. साईराज बिपिन पाटील, मी जर बरोबर असेल तर. त्यांच्या वडिलांची मोठी तपश्चर्या आहे PDTCAच्या त्या ग्राउंडच्या बाबतीत. तो साईराज मुंबई T20 लीग मध्ये लेदर बॉल क्रिकेट मध्ये चमकदार कामगिरी करून गेला. मुंबईचे दरवाजे त्यांनी टोटावले. विजय हजारे ट्रॉफी मध्ये तो दिसला. 10 बॉल 29. पडल्यानंतर खाली राहतोय, झपकन वळण घेतोय बॉल विकेट कीपरच्या हातात. डॉट बॉल. आता कुठेतरी कमबॅक केलं या ओव्हर मध्ये गोलंदाज पियुषने. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 29 धावांची गरज आहे. 9 चेंडू 29 धावा. या 3 बॉल मध्ये कमीत कमी 1-2 मोठे फटके पाहिजेत, बाउंड्रीज पाहिजेत. बॅटिंग करणारा संघ राही फायटर्सला. परत एक वेळा वाईड डिश लॉंग ऑफला उडवलाय बॉल. फिल्डर आहे तिथे. प्रयत्न चांगला आहे, चांगली फिल्डिंग. धावा वाचवल्या 2 आपल्या टीमसाठी. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद. साईराज रनआउट होतोय. बॉलर एंडला प्रतीकचा एक चांगला थ्रो, प्रतीकची चांगली फिल्डिंग. प्रतीकने धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी 2. 27 धावांची गरज आहे आता. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडू आणि 27 धावा. चला थोडंसं फास्ट खेळा, टीम मडल करू नका, कारण एक मॅच अजूनही कव्हर करायची आहे. नम्र विनंती आहे. आपली स्पर्धा आहे, आपल्या समाजाची स्पर्धा आहे, आपल्या अस्मितेची स्पर्धा आहे. त्याच्यामुळे आपणच सहकार्य करणं गरजेचं आहे आयोजकांना, कारण आयोजक भरपूर मेहनत घेऊन ही स्पर्धा तुमच्या समोर घेऊन येतात.
दिवस रात्र एक करतात आणि त्याचमुळे त्यानंतर एक मोठा महासंग्राम रंगतो. त्याच्यामुळे आयोजकांसाठी देखील काही मर्यादा आहेत. सूर्यास्ताला गेल्यानंतर मात्र निसर्गाच्या विरुद्ध आपण लढू शकत नाही. त्याच्यामुळे विनंती आहे थोडंसं फास्ट खेळा, कारण आपली स्पर्धा आहे. आपण दरवर्षी ही स्पर्धा तुमच्या भेटीला घेऊन येत असतो. आपल्या समाजाचा उत्कर्ष यामुळे वाढतो. चर्चा आपल्या समाजाची होते आणि त्याचमुळे ही स्पर्धा आपली असल्यामुळे आपण देखील सहकार्य करणं गरजेचं आहे. 8 बॉल 27 धावांची गरज. चला फास्ट खेळत राहा. पियुष गोलंदाजीसाठी, नवीन फलंदाज धीरज, संचित सध्या स्ट्रायकिंग एंडला. संचित साठी पुढचा बॉल, फुल टॉस होता. संचितने उडवलाय, सरळ पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. का स्ट्राइक घेतली हे सांगितले. एअर स्ट्राइक करत असताना संचितने आहे तो सिक्सर. कडक टायमिंग संचितच्या बॅट मधून, ही खासियत आहे संचितची, म्हणून तर त्याने स्ट्राइक घेतली आणि रनआउट केलं. मागच्या बॉलवर फलंदाजाला आणि त्याच्यानंतर हा एक मोठा धमाका, चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळालं. परत समीकरण बदलेल. 7 बॉल 21 धावांची गरज. धीरज नॉन स्ट्रायकिंग एंडला. संचित 8 बॉल मध्ये 20 धावा त्याने केल्यात. चांगली बॅटिंग करत असताना रिक्वायर रन रेट 18 वर आलाय. 7 बॉल 21 धावांची गरज आहे. 86 च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. 65 धावा झालेल्या आहेत. राई फायटर्स मागण्या टीमच्या खात्यामध्ये. संचित 8 बॉल मध्ये 20 धावांची खेळी आतापर्यंत साकारली आहे. लास्ट बॉल पियुषवर दबाव असेल. या बॉलवर एक मोठा फटका पाहिजे राई फायटरला आणि तो प्रयत्न करायचा आहे संचितला. 7 बॉल 21 धावा. लास्ट बॉल पियुषचा. शेवटचा बॉल बॅटच्या आतमध्ये लागलाय, खाली राहतोय बॉल. फाईन लेग आहे, एक सिंगल मिळेल. स्ट्राइक ठेवताना दिसेल नेक्स्ट ओव्हर मध्ये. संचित आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉल मध्ये धावा करायचे आहेत राही फायटरला. 20. 6 बॉल 20 धावा. आदरणीय सन्मान्य अजयजी चौधरी साहेब हमरापूर गावातील उपसरपंच त्या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन आपण सन्मानानं व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण या व्यासपीठावर. चला थोडीशी घाई करा, टीम हडल करू नका, कारण अजूनही एक सामना आपल्याला कव्हर करायचा आहे. मी मगाशीच म्हटलं ही स्पर्धा आपली आहे, त्याच्यामुळे तुमचं सहकार्य महत्वाचं आहे. अंतिम टप्प्यामध्ये हा सामना चाललाय. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. संजितने धावा केल्यात 21 आणि त्याच्याकडेच आता स्ट्राइक असणार आहे. धीरज नॉन स्ट्रायकिंग एंडला, त्याचं अजून खातं उघडायचं आहे. मागच्या मॅच मध्ये 6 बॉल मध्ये 5 धावा डिफेंड केल्या होत्या. लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाज सारंग आणि तोच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने जिंकला होता. आता पाहूया सारंग कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय संचितच्या विरुद्ध. परंतु क्रिकेट म्हटलं जातं भूतकाळापेक्षा वर्तमान काळामध्ये खेळलं जातं, जगलं जातं. चर्चा मात्र भूतकाळाची नेहमीच होते क्रिकेटच्या बाबतीत. पहिली हॅट्रिक कोणी घेतली, आतापर्यंत किती हॅट्रिक झाल्या, याच्याविषयी नेहमी चर्चा होते. षटकाराने खातं उघडणारे बॅटर किती आहेत, किती गोलंदाजाने हॅट्रिक कंप्लीट केलेले आहेत, किती गोलंदाजाने पहिल्या बॉलवर विकेट घेतली आहे, किती फलंदाजाने पहिल्या बॉलवर षटकार मारून खातं उघडलंय, याची चर्चा नेहमीच केली जाते. परंतु सगळ्यात महत्वाचं काय, वर्तमानात तुम्ही काय करताय. 6 बॉल मध्ये 20 धावा तुम्ही डिफेंड करू शकता का, हे महत्वाचं आहे. मागच्या मॅच मध्ये धावा डिफेंड केल्या तर चला घाई करा, थोडंसं फास्ट खेळा. 6 बॉल 20 धावा पहिला बॉल या ओव्हरचा. सारंग पहिला बॉल पडल्यानंतर बाहेर आहे. पाहूया नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउट इथे होईल. फलंदाज वाईट बॉल, फलंदाज 5. सागर सुभाष पाटील यांचे इथे आगमन झालेलं आहे या आगरी प्रीमियर लीग मध्ये. सागरजी आपलं सहर्ष स्वागत, सुस्वागतम. नवीन फलंदाज मैदानामध्ये फलंदाजीसाठी केतन आलाय, संदीपचा केतन. आणि आता 6 बॉल मध्ये 19 धावा करायच्या आहेत. 6 चेंडू आणि 19 धावा. चला सामना सुरू ठेवा, फास्ट क्रिकेट खेळत राहा. 6 बॉल 19 ची गरज या मॅच मध्ये असणार आहे.
सागर सुभाष पाटील, अमित सुभाष पाटील दोन्ही बंधूंची जोडी आता आमच्या मुख्य व्यासपीठावर आली आहे. आपलं स्वागत आम्ही करतोय या आगरी प्रीमियर लीग मध्ये. डाऊन दी ग्राउंड एक फटका सजवलाय, रनआउट चान्स आहे, बॉल हातात आहे, फलंदाजाला जावं लागेल, ते डगआउट मध्ये आला तसा जावं लागेल केतनला. डगआउटच्या दिशेने फलंदाज पान. कुठलाही संघ या मॅच मध्ये जिंकला तर महेश राही फायटर साठी एक सुवर्ण संधी आहे. जर हा सामना इथे जिंकला तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल महेश चौधरी यांच्या वतीने तुम्हाला. पाच बॉलचा खेळ शिल्लक आणि 5 बॉल मध्ये आता 18 धावांची गरज आहे. चला फास्ट खेळा, 5:30 झालेले आहेत, एक सामना अजूनही कव्हर करायचा आहे, त्यामुळे घाई करा ही विनंती. नवीन फलंदाज वेदांत आलाय फलंदाजीसाठी. धीरज सध्या स्ट्रायकिंग एंडला. शॉर्ट बॉल होता धीरज साठी, बॅटची कडा घेतली आहे, इनसाइड एज घेतल्यानंतर एक चांगला झेल, फलंदाज बाद. वेदांतने जर 6 मारला तर साहिल वजे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे वेदांतसाठी. धीरज आउट होतोय. आता मात्र माही फायटर्स हा संघ थोडासा बॅकफुटला चाललाय. 86च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता, लक्ष मोठं होतं आणि हे सोपं नव्हतं सुरुवातीपासून या मॅचचा विचार केला तर. चांगली विकेट किपिंग अजय कडून आणि नवीन फलंदाज संतोष फलंदाजीसाठी. चार बॉल 18. हा बॉल महत्वाचा आहे, या बॉलवरच मोठा फटका पाहिजे तर सामना जिवंत राहील. संतोष आणि राही फायटर्सचा विचार केला तर. बॅटच्या आतमध्ये लागतोय, मागे चाललाय बॉल, एक धाव मिळते. दुसरा धावेचा प्रयत्न संतोष इथे करताना दिसेल. चांगली फिल्डिंग, दुसरा धावेचा प्रयत्न, त्याच्यामध्ये यश. 16 धावांची गरज, 3 बॉलचा काही शिल्लक. धावा झाल्या 70 लॉस ऑफ 7 विकेट. 7 फलंदाज मात्र गमावलेत. याच्यानंतर शेवटचा सामना, दोन्ही टीम तयार राहा, लगेचच सामना सुरू केला जाईल. आणखीन एक महत्वाची मॅच तुमच्या भेटीला येईल या आगरी प्रीमियर लीगच्या दरम्यान. 3 बॉल 16 धावा. अंपायरचा सिग्नल वाईड आहे. 15 धावा अजूनही करायचे आहेत. 3 बॉलचा काही शिल्लक आहे. मागच्या बॉलवर चांगली बोट फिरवली होती आणि परत एक वेळा तेच चित्र पाहायला मिळेल का? स्लोअर वनचा वापर. हो, खेचून मारलाय, चांगला फटका, बॉल हवेत आहे, टायमिंग प्रॉपर आहे, बॉल हवाई सफर करतोय आणि हा येतोय षटकार. 6 धावा मिळतील. संतोष देखील तयार होता. या बॉल साठी मी म्हटलंच होतं की स्लोअर वनचा वापर इथे होईल का? आता हाफ ट्रॅकर होता, फिरवण्याचा प्रयत्न. संतोषने गोलंदाजाला म्हटलंय, काय म्हणतोस? आता 2 बॉल 9 धावांची गरज आहे. मॅच ऑन. संतोषने मॅच मध्ये कलाटणी आणली आहे. 2 बॉल 9 धावांची गरज आहे. या बॉलवर कमीत कमी चौकार पाहिजे किंवा 3 धावा कराव्याच लागतील तर शेवटच्या बॉल पर्यंत सामना जाऊ शकतो. 2 धावा तरी कराव्या लागणार आहेत. मग टायसाठी देखील जाऊ शकतात. षटकार मारल्यावर अनेक ऑप्शन्स आहेत या मॅच मध्ये. संतोष साठी हा बॉल बीट केलाय, विकेट कीपरच्या हातात डॉट. आता 1 बॉल मध्ये 9 धावांची गरज. वैतरणा नदी आणि सूर्य नदीचा हा संगम तुम्हाला पाहायला मिळतोय. ड्रोन व्ह्यू सध्या तुमच्या स्क्रीनवर विश नेटवर्कच्या माध्यमातून 2 नद्यांचा संगम सध्या आपल्या स्क्रीनवर दाखवला जातोय.
पुलर लेनचा बॉल होता ऑन साइडला ड्राईव्ह केलाय डीप मध्ये फिल्डर येत आहेत 1 रन कंप्लीट होते दुसऱ्या धावेचा प्रयत्न थ्रो चांगला आहे 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील तिसऱ्या धावेचा प्रयत्न 9 करायच्या होत्या 9 धावल्या जातील का तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद 2च धावा आलेल्या आहेत म्हणजेच हा सामना 6 धावेने जिंकलाय अभिनंदन. चला आपण मुख्य व्यासपीठाकडे वळतोय. आदरणीय सागर सुभाष पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय. अग्री प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय देवानंदजी वजीर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत. तर मी विनंती करतोय देवानंदजी वजीर साहेब यांना. आदरणीय देवानंदजी वजीर साहेब यांना विनंती करतोय आपण